पत्रकारांच्या मागण्या ह्या रास्त असून प्रत्येक पत्रकाराची नोंद ही शासन दरबारी झालीच पाहिजे। ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये कार्य करीत असताना शासनाकडून कोणत्याही प्रकार सोयी व सुविधा ह्या बातमीदारांना वार्ताहरांना मिळत नाहीत। एवढेच नव्हे तर साधे संरक्षण सुद्धा मिळू शकत नाही। शहरी भागामध्ये पत्रकारिता करणे तुलनात्मक दृष्ट्या थोडेसे सोपे आहे, मात्र ग्रामीण भागातील पत्रकारांना मोठ्या रोषाला सामोरं जावं लागतं। त्यामुळे प्रत्येक पत्रकारांची नोंद ही शासन दरबारी व्हावी याकरिता मी स्वतः पुढाकार घेईल आणि राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा त्यासाठी पाठपुरावा करेल, असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी दिले। स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वरुड ग्रामीण रुग्णालय येथे पॉवर ऑफ मीडिया, सनशाईन क्लब तसेच रक्तदाता संघ वरुड यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य रक्तदान शिबिर तथा निशुल्क कर्करोग निदान शिबिराचे आयोजनाच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते। त्यांनी बोलताना पुढे सांगितले की पत्रकारांच्या समस्या या त्यांना चांगल्या माहिती आहेत। कोणत्याही प्रकारचे मानधन मिळत नसताना वेळ प्रसंगी स्वतःच्या खिशाला न परवडता सुद्धा पत्रकारिता करणारे अनेक पत्रकार आहेत। त्यामुळे किमान त्यांना शासनाच्या सोयी सवलती तरी ह्या मिळाल्याच पाहिजेत या मताशी ते सहमत आहेत। त्यामुळे ते राज्याच्या मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटचा सदस्य या नात्याने त्याकरिता लढा देतील असे आश्वासन सुद्धा त्यांनी यावेळी दिले। ज्यांना फार कमी हे मार्गक्रमण करावं लागतं, मात्र तळागाळातला जो वार्ताहर आहे, तळागाळातला जो पत्रकार आहे, तळागाळातला जो बातमीदार आहे, हा रोज कितीतरी वेळा पब्लिक मध्ये जाऊन आपलं वृत्तांकन चित्रीकरण करत असतो, त्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागत असतं। आणि यासाठी पॉवर ऑफ मीडिया या संघटनेने हा पुढाकार घेतला आणि संपूर्ण महाराष्ट्रामधल्या पत्रकारांची, बातमीदारांची, वृत्तपत्र क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांची नोंद ही शासन दरबारी झाली पाहिजे, ही मागणी आपण अमरावती येथून उचलून धरली। चांगली संकल्पना तुम्ही मांडली, जरी अमरावती जिल्ह्यामधून सुरू झाली तरी संपूर्ण महाराष्ट्रभर निश्चितपणे त्याचं स्वागत होईल। आणि मी कृषी मंत्री या नात्याने किंवा कॅबिनेटचा एक सदस्य या नात्याने निश्चितपणे याचा पाठपुरावा करेन आणि माहिती मंत्रालय, संचालनालय जे आहे त्यामध्ये तुमची ही जी हाक आहे, तुमची ही जी मागणी आहे ती निश्चितपणे त्याला पाठिंबा देऊन मी त्याबाबत माननीय मुख्यमंत्री महोदयांशी पत्रव्यवहार करेल आणि पाठपुरावा करेल। या रक्तदान व कॅन्सर रोग निदान शिबिराला वरुडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या प्रसंगी 111 रक्तदात्यांनी रक्तदान करून या सामाजिक कार्यामध्ये आपले योगदान दिले। कॅन्सरच्या आजाराने त्रस्त असलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी यावेळी जगप्रसिद्ध हेड, नेक अँड कॅन्सर तज्ज्ञ व ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर रणजित मांडवे आणि तसेच त्यांच्या अर्धांगिनी डॉक्टर स्वप्ना मांडवे यांच्या हस्ते निशुल्क करण्यात आली। रक्त नाकामधनं रक्त, डोळ्यांमध्ये दिसण्यामध्ये जर डबल विजन येते, कानामध्ये त्रास, चट्टा असेल तोंडामध्ये तो दिसत नाहीये, गळ्यामधल्या गाठी, हे असे मुख्य लक्षण असतात। त्याची आपण कारणं पाहिलं आहे, तंबाखू एक मुख्य कारण आहे। पण मित्रांनो, जर आपण याला थांबवलं नाही तर याचं भयंकर रूप आपल्याला काही दिवसांमध्ये दिसेल। तर मित्रांनो, तुम्हाला हेच आव्हान करायचं आहे, जर कॅन्सर झाला तर ते एक रुग्ण नाही मरत किंवा एक रुग्ण नाही मृत्युमुखी पडत, तर एक पूर्ण फॅमिली मरते। तर आपल्याला कुठेतरी सगळ्यांना संघटित होऊन या रोगावर मात करायची। वरुड ग्रामीण रुग्णालय येथे आयोजित रक्तदान शिबिर व निशुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन प्रसंगी स्वाती आंडे या उद्घाटक म्हणून उपस्थित होत्या। प्रमुख अतिथी म्हणून पॉवर ऑफ मीडियाचे राज्य संघटक संदीप बाजड, विदर्भ सदस्य उत्तम ब्राह्मणवाडे, अमरावती जिल्हाध्यक्ष उमेश लोटे, विदर्भ सदस्य अमोल नानोटकर, ऑन्कोलॉजिस्ट व कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर रणजित मांडवे आणि डॉक्टर स्वप्ना मांडवे, वरुड युवा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष लोकेश अग्रवाल, पॉवर ऑफ मीडियाचे प्रसिद्धी प्रमुख फणींद्र वाडकर, चांदूर बाजार तालुकाध्यक्ष शशिकांत निचत, मोर्शीचे तालुकाध्यक्ष संजय गारपवार, मोर्शीचे सल्लागार प्राध्यापक देवानंद म्हाला, ज्येष्ठ पत्रकार विजय सोमवंशी, रवींद्र तिखिले, प्रदीप तडस आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। या प्रसंगी वरुड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रमोद पोद्दार आणि पाणी फाउंडेशनच्या तालुका समन्वयक आरती खडसे, वृक्षमित्र राजू शिरस्कर, मोर्शी बार असोसिएशनचे नवनियुक्त अध्यक्ष ॲडव्होकेट सचिन बेले
ज्यांचा नामदार अनिल बोंडे, नगराध्यक्ष स्वाती आंडे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ आणि पुष्प देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी द पॉवर ऑफ मीडिया, सनशाईन क्लब तसेच रक्तदाता संघाच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे संचालन चंद्रकांत भड। पाणी फाउंडेशनचे जे वरुड तालुक्यातील तिसरं पारितोषिक आहे ते वरुड तालुक्यातील उदापूर या गावाला प्राप्त झालं। तर प्रास्ताविक दीपक खंडेलवार। आपल्या नियोजित कार्यक्रम आज आपले 3-4 नियोजित कार्यक्रम होते, त्यापैकी हा सुद्धा एक कार्यक्रम पाणी फाउंडेशनचा होता आणि जो दुसरा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला वेळ असल्या कारणाने आपण हा कार्यक्रम उरकून घेतला आहे आणि आभार विलास पाटील यांनी मानले। व्हीसीएन ब्युरो, अमरावती।